गेल्या 30 वर्षाचा सोलापूर शहराचा जर इतिहास पाहिला तर काँग्रेस पक्ष आणि भाजप या दोघांनाही आपण निम्मे म्हणजे समान संधी दिलेली आहे। असं असूनसुद्धा आज सोलापूरच्या समस्या कमी व्हायच्या ऐवजी दिवसेंदिवस ते उग्र रूप धारण करत आहेत। तुमच्या स्वतःच्या मतलबासाठी आपली पुढच्या 7 पिढ्या घरात बसून निवांत खातील या हिशोबानेच काय हे फक्त इलेक्शनसाठी उमेदवारी मागतात। तर आपल्याला खासदार असा पाहिजे की ज्याला लोकल म्हणजे स्थानिक समस्यांची जाण असेल। पक्ष कुठलाही असू देत त्याचा प्रश्न नाही आहे, फक्त एकतर तो सोलापूरचा हवा, स्थानिक हवा आणि सोलापूरच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी समजून घेऊन त्याप्रमाणे वरती केंद्राकडे भांडणारा असा उमेदवार आम्हाला हवा आहे। जो पण कोणी स्थानिक उमेदवार सोलापूरचे जे प्रश्न आहेत ते तिथे उरावर बसून कुठलीही स्कीम असेल किंवा कुठल्याही योजना असतील त्या सर्वसामान्य लोकांसाठी खेचून आणाव्यात आणि त्या सोलापूरच्या लोकांचं भलं व्हावं। की स्मार्ट सिटी योजना ही आपल्याकडे ओढून आणली होती आपण आणि त्याचं काय वाटोळं झालेलं आहे हे आज आपण बघतच आहोत। जे केंद्रामध्ये गृहमंत्री हे होते, पण बघायला गेलं तर आपल्या सोलापूरकडं त्या मानाने दुर्लक्षित झालं। आपण विकासापासून वंचित आहोत, आपण फार मागं पडत आहोत। भारत पुढं चाललेला आहे आणि सोलापूर जिल्हा मागं पडत आहे। जो कुठला पक्ष आम्हाला चांगला सुसंस्कृत आणि अभ्यासू उमेदवार देईल सोलापूरकर त्यांनाच भरघोस मताने निवडून देणार आहे। आपल्याला स्मार्ट सिटी आली पण त्याची जी अंमलबजावणी होती ती चांगल्या पद्धतीनं झाली नाही। नुसतं विकासाच्या गोष्टी करून 5 वर्षात एकदा निवडून यायचं आणि 5 वर्षानंतर तोंड दाखवायचं नाही। आपण सोलापूरमध्ये मोठे इंडस्ट्रीज इथं आणले पाहिजे, IT इंडस्ट्री इथं आणली पाहिजे, तर आपला देखील विकास झाला असता, ह्या शहराचा देखील विकास झाला असता आणि आपण परमनंट खासदार म्हणून प्रत्येक वेळेला आपल्याला जनतेने भरघोस मताने निवडून दिलं असतं। आपल्याकडं विकास झाला पाहिजे तरच रोजगार होईल आणि इथलं जो स्थलांतरित तरुण आहे, युवक आहे, तो इथं राहील त्यांच्या आईवडिलांजवळ। तरी मोदी साहेबांच्या नावावर सुद्धा निवडून देणार नाहीत। की येणाऱ्या काळामध्ये जात पात धर्म पंथ ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरून केवळ आणि केवळ सोलापूरचा विकास ह्या ध्यास घेतलेल्या व्यक्तीलाच आपण निवडून द्यायचा आहे। सबका साथ सबका विकास हे मोदीजींचं मंत्र आहे खरा, पण सोलापूरच्या पर्यंत तो अजून पोहोचलेला नाही आहे असं वाटतंय। अब की बार वही बनेगा खासदार जो कर सकता है सोलापूर का विकास। नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जनतेच्या मनातील खासदार कोण या विषयाला घेऊन लोकप्रधान न्यूज चॅनल सोलापूर शहराच्या विविध भागांमध्ये जात आहे। नागरिक असतील, स्थानिक कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील किंवा सामाजिक संस्था असतील यांना आगामी लोकसभा निवडणूक आणि सोलापूरचा विकास याला घेऊन विविध प्रश्न विचारत आहे। सध्या आपण सोलापूर महानगरपालिकेमध्ये आहोत। या ठिकाणी नेहमी सोलापूर शहराच्या बाबतीत सकारात्मक बोलणारे सोलापूर विकास मंचमधील सदस्य असतील आणि आपले जे मतदार आहेत, नागरिक आहेत, हे लोक जमलेले आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की जनतेच्या मनातील खासदार कोण आहे। आपण जाऊया थेट त्यांच्याकडं, कारण महापालिका परिसरामध्ये आलेलो आहोत। सर, आता लोकसभेच्या निवडणूक आलेल्या आहेत। एक मतदार म्हणून, सोलापूर विकास मंचचे सदस्य म्हणून मतदान करताना जात बघायची, पक्ष बघायची का विकास बघायचा, काय तुमचं मत? नमस्कार, मी सोलापूर शहराचा एक सामान्य नागरिक आणि सोलापूर विकास मंचचा एक सदस्य। लोकसभा निवडणूक 2024 ही आता काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे। गेल्या 30 वर्षाचा सोलापूर शहराचा जर इतिहास पाहिला तर काँग्रेस पक्ष आणि भाजप या दोघांनाही आपण निम्मे म्हणजे समान संधी दिलेली आहे। असं असूनसुद्धा आज सोलापूरच्या समस्या कमी व्हायच्या ऐवजी दिवसेंदिवस ते उग्र रूप धारण करत आहेत। तर बऱ्याच ठिकाणी असं आमच्या लक्षात आलेलं आहे की दिल्ली दरबारी, खास करून मी खासदारांबद्दल बोलतो आहे की दिल्ली दरबारी जवळपास 850 खासदार असतात आणि हे प्रत्येक 5 वर्षांनी बदलत असतात। त्यामुळे तिथले सनदी अधिकारी असतील किंवा मंत्री असतील यांच्या डोक्यावरती बसून अनेक योजना ह्या ओढून आणाव्या लागतात आणि तिथे आपले खासदार हे कमी पडतात। तर आपल्याला खासदार असा पाहिजे की ज्याला लोकल म्हणजे स्थानिक समस्यांची जाण असेल आणि तो दिल्ली दरबारी ठाण मांडून तिथून
योजना ओढून आणेल. आणि फक्त योजना ओढून आणून चालत नाही, कारण आपण पाहिलेलं आहे की स्मार्ट सिटी योजना ही आपल्याकडे ओढून आणली होती आपण, आणि त्याचं काय वाटोळं झालेलं आहे हे आज आपण बघतच आहोत. तर असं सुद्धा होऊ नये, तर एक्झिक्युशन जे आहे हे सुद्धा प्रॉपर व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा एक यंत्रणा व्यवस्थित राबवता आली पाहिजे. हे खासदारांचं काम आहे. आणि ज्या गोष्टी आपल्याकडे नैसर्गिकरित्या आलेल्या आहेत, कुठल्याही राजकीय पक्षांनी किंवा आमच्यासारख्या सामाजिक संस्थांनी मागणी न करतासुद्धा जे आलेलं होतं मिलेट सेंटर, ते सुद्धा पळवलं गेलेलं आहे. त्यानंतरसुद्धा 3 पैकी एकाही आमदाराची प्रतिक्रिया नाही. एका आमदारांनी बऱ्याच डरकाळ्या फोडल्या की आम्ही राजीनामा देईन वगैरे. तर मी वाट बघत होतो, त्यांनी राजीनामा माझ्या हाती दिला असता तरी मी ते धावत मुंबईला जाऊन तो राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला असता. तर आपण यापुढे खासदार निवडताना हा शक्यतो लोकल असावा आणि त्याला स्थानिक समस्यांची जाण असावी, आणि दिल्ली दरबारी उभं राहून त्यांच्या डोक्यावरती बसून काम करून घेण्याची क्षमता असलेलाच खासदार लोकांनी निवडून द्यावा. पक्ष, जात, भेद वगैरे ह्याच्याकडे न पाहता आपण फक्त आणि फक्त सोलापूर शहराच्या विकासाकडेच आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. धन्यवाद. तुम्ही एक जनता म्हणून तुमच्या मनात कोण आहे खासदार केला आणि खासदार कसा असावा? कारण आज तुमची एक बैठक सुद्धा झालेली आहे. खासदार शिकलेला पाहिजे, सुसंस्कृत पाहिजे, अशी एक प्रतिक्रिया. तुमची काय प्रतिक्रिया आहे मतदार म्हणून? नाही, आम्ही एक मतदार, आम्ही सर्वसामान्य नागरिकच आहोत सोलापूरचे. फक्त आमची एक बेसिक एक कंडिशन अशी आहे की जो पण कोणी असेल, आम्हाला कुठल्याही पक्षाचा असू दे, आम्हाला कुठल्याही पक्षाशी घेणं देणं नाही आहे, कुठल्याही जातीशी घेणं देणं नाही आहे. तो भले दलित असू दे, हिंदू असू दे, फक्त जो पण कोणी उमेदवार असेल तो फक्त सोलापूरशी त्याची किती अटॅचमेंट आहे, तो किती स्वतःहून सोलापूरच्या समस्यांकडे गांभीर्यतेने बघतो. आणि मी आजपर्यंत जे अनुभवलेलं आहे ना, की फक्त आणि फक्त ही लोकं जी आहेत ती तुमच्या स्वतःच्या मतलबासाठी आपली पुढच्या 7 पिढ्या घरात बसून निवांत खातील या हिशोबानीच काय हे फक्त इलेक्शनसाठी उमेदवारी मागतात का काय, ह्याचं गणित अजून मला तरी नाही कळालेलं. पण ज्यावेळेस एक आमच्यासारख्या सामान्य लोकांची जी मध्ये जी धूळफेक केली जाते की खोटं बोलून किंवा स्वतःच्या मतलबासाठी म्हणून, ते ज्यावेळेस आमच्याकडे हर एक पद्धतीची आमिष दाखवतात आणि पुढे त्यांची काय कामं आहेत हे आज तुम्हीसुद्धा चॅनलवाले पण बघतच असाल. फक्त मला एक तुमच्या सर्व चॅनलवाले, सर्व मीडियाला, चॅनलच असं नाही, सर्वच मीडियाला, प्रिंट असू दे किंवा इलेक्ट्रॉनिक असू दे, फक्त आमच्यासोबत तुम्हीही राहा. आणि माझा एवढा आग्रहच आहे की जो पण कोणी स्थानिक उमेदवार असेल की तो, जसं आता योगीन सरांनी सांगितलेलं की सोलापूरचे जे प्रश्न आहेत ते तिथे उरावर बसून कुठलीही स्कीम असेल किंवा कुठल्याही योजना असतील त्या सर्वसामान्य लोकांसाठी खेचून आणाव्यात आणि त्या सोलापूरच्या लोकांचं भलं व्हावं, एवढी एक माफक अपेक्षा आम्ही मतदार म्हणून आमच्या रास्त अपेक्षा आहेत. आमच्या काही खूप हे नाही आहेत. परंतु हे जे स्थानिक, आता मी फक्त लोकसभेपुरतं बोलते, तर लोकसभेमध्ये आजपर्यंत काय झालेलं आहे की जे सोलापुरात नसलेले आजपर्यंत मग ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारे असू दे किंवा साधू संत असू दे, पण त्या लोकांना काय, म्हणजे मला तरी असं म्हणायचं आहे की पैसेवाल्यांशी काही घेणं देणं नाही आम्हाला आणि कुठल्याही साधू संतांशी पण घेणं देणं नाही. परंतु ते ज्यावेळेस सोलापूरमध्ये एक उमेदवार म्हणून ज्या प्रत्येक ठिकाणी जी भाषणं देतात की आम्ही याव करू त्याव करू, पण ॲक्च्युली हे आम्ही या आता 10 वर्षात बघितलेलं आहे. पण हे 10 वर्ष म्हणजे पहिले 5 वर्षाची त्यांची टर्म आणि ही दुसरी जी टर्म होती, त्या दोन्ही काहीच काम झालं काही नाही. मी असं नाही म्हणणार की काहीच काम झालं नाही, पण ज्या पद्धतीने तुम्ही ज्या घोषणा केलेल्या होत्या किंवा आमच्यासारख्यांची जी अपेक्षा होती त्या तरी फेलच गेलेल्या आहेत असं मला वाटतं. अपेक्षा फेल झालेल्या असं म्हणतात. जात, पक्ष की विकास, कशा पद्धतीनं मतदान व्हायला पाहिजे आणि कॅन्डिडेट कसा असला पाहिजे? नमस्कार, मी सोलापूर विकास मंचाची एक सदस्य आहे आणि सोलापूरची नागरिक आहे. तर आमच्या ज्या सर्वसाधारण मतदारांकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांना खरं उतरणारा हा असा उमेदवार कुठल्याही पक्षाचा असू देत, भले तो, पण तसा पक्ष कुठलाही असू देत, त्याचा प्रश्न नाही आहे. फक्त एकतर तो सोलापूरचा हवा,
स्थानिक हवा आणि सोलापूरच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी समजून घेऊन त्याप्रमाणे वरती केंद्राकडे भांडणारा असा उमेदवार आम्हाला हवा आहे. लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे सोलापुरात तुम्ही राहता, काय बदल दिसतंय, काय व्हायला पाहिजे आणि आता इलेक्शनसाठी कॅन्डिडेट कसा पाहिजे? आता आपण जेव्हा सोलापूर लोकसभेचा विचार करतो तर गेल्या वर्षी म्हणजे आत्तापर्यंत जेव्हा आपण म्हणजे जेव्हा BJP सोडून दुसरं सरकार होतं तेव्हाही आपल्याकडं चांगले म्हणजे मातब्बर असे उमेदवार होते जे केंद्रामध्ये गृहमंत्री हे होते. पण बघायला गेलं तर आपल्या सोलापूरकडं त्या मानाने दुर्लक्षच झालं. आता गेल्या 10 वर्षामध्ये जर बघितलं तर पहिल्या 5 वर्षामध्ये आपल्याला स्मार्ट सिटी आली, पण त्याची जी अंमलबजावणी होती ती चांगल्या पद्धतीनं झाली नाही. म्हणजे स्कीम आली पण त्याची जी इम्प्लिमेंट करायला पाहिजे होतं ते झालं नाही. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्याकडं कुठल्याच कारखाने हे काहीच नाही आल्यामुळं जे युवकांचं स्थलांतर होतं आहे आणि ज्येष्ठ नागरिकच फक्त इथं राहत आहेत तर ती एक मोठी समस्या आहे. आपल्याकडं विकास झाला पाहिजे तरच रोजगार होईल आणि इथलं जो स्थलांतरित तरुण आहे, युवक आहे, तो इथं राहील, त्यांच्या आईवडिलांजवळ राहील. एकंदरीत विकास आणि रोजगारावर मतदान व्हायला पाहिजे. केतनभाई सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत. आजच तुमची एक महत्त्वाची बैठक झालेली आहे. खासदार सुसंस्कृत असायला पाहिजे, शिकलेला पाहिजे, सोलापूरचा विकास होण्याला पाहिजे. काय तुमचं मत आहे? कोण आहे तुमच्या मनात खासदार? व्यक्ती म्हणून कोण नाही आहे, पण सर्व पक्षांना आमची विनंती आहे की तुम्हीच तिकीट देताना व्यवस्थित व्यक्तीला, तो सुसंस्कृत आहे, सुशिक्षित आहे आणि ज्याला सोलापूरच्या प्रश्नाची जाण आहे अशा व्यक्ती देणं गरजेचं आहे. आणि त्या व्यक्तीला आता मतदार जागृत झालेला आहे आणि मतदान करताना आता हे सर्व विचार करूनच आता मतदान करतील. नवीन मतदारसुद्धा हजारोने 18 वर्षाच्या वर आता जॉईन झालेले आहेत. त्यांनासुद्धा आता कळून चुकलं आहे की आपल्याकडं हा विकास झालेला नाही आहे, आपण विकासापासून वंचित आहोत, आपण फार मागं पडत आहोत. भारत पुढं चाललेलं आहे आणि सोलापूर जिल्हा मागं पडत आहे. हे मागं पडत असताना त्याला सगळ्याचं मूळ कारणीभूत हे सगळे आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत असं सर्वांना आता कळून चुकलेलं आहे. नुसतं विकासाच्या गोष्टी करून 5 वर्षात एकदा निवडून यायचं आणि 5 वर्षानंतर तोंड दाखवायचं नाही आणि कुठलंही काम पण करायचं नाही. उलट अनधिकृत काम जे करतात त्यांच्या मागं जाऊन उभं राहायचं आणि त्यांना पाठिंबा द्यायचा. मग विकास कसा होणार आहे? त्या दृष्टिकोनातून जे लोक अनधिकृत कामाला सहकार्य करण्यासाठी उभारले होते त्यांचीसुद्धा आम्ही यादी जाहीर करणार आहे पुराव्यासहित. त्याचे फोटो, त्यांचे जे क्लिप्स असतील किंवा बाबा हे विकास न होण्यासाठी उभारलेले सगळे लोकप्रतिनिधी त्यांचीसुद्धा आम्ही यादी जाहीर करणार आहे, जेणेकरून मतदाराला कळेल की हे विकासाच्या विरुद्ध काम करणारे लोक आहेत. आणि सोलापूरची जाण असणारा नागरिक जर आणि तो सुद्धा स्थानिक असला पाहिजे. स्थानिक नागरिक नसेल तर त्याला लोक कुठल्याही पक्षाचा असेल तरी मोदी साहेबांच्या नावावर सुद्धा निवडून देणार नाहीत. कारण स्थानिक लोकप्रतिनिधी दिला पाहिजे. कारण त्याला आधी त्या सोलापूरच्या प्रश्नाची जाण असते. करोडो रुपये आता स्मार्ट सिटीसाठी खर्चून आज आपल्या सोलापूरची जी दुरवस्था झालेली आहे ते सर्व 105 नगरसेवक उघड्या डोळ्यांनी बघितलेले आहेत, पण त्यांनी कुठलीच ॲक्शन घेतले नाही. महापौर असू दे, आमदार असू दे, खासदार असू दे, कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि आपलं शहर हे डबघाईला गेलेलं आहे. हे सगळ्याला जग जाहीर आहे. म्हणून आता देताना निवडणुकीसाठी अत्यंत उत्कृष्ट असा व्यक्तिमत्व असलेला आणि सोलापूरसाठी लढणारा, झगडणारा जर बोलणारा व्यक्ती असेल तर तोच निवडून येईल अशी आम्हाला खात्री आहे. जनतेच्या मनातील खासदार कोण आहे आणि तुम्ही वारंवार याच्यासाठी पाठपुरावा करता, अनेक पॉझिटिव्ह गोष्टी सोलापूरकरांसाठी यायला पाहिजे यासाठी भांडत असता. काय तुमचं एक रणनीती आहे इलेक्शनला घेऊन उमेदवाराला? नमस्कार. सोलापूरचे युवक, सोलापूरचे जनता आता फार जागरूक झालेले आहेत. सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये जात पात धर्मपंथ याच्या पलीकडं आता हा युवा वर्ग विचार करतोय. विकासात्मक दृष्टी ठेवून जो कुठला पक्ष आम्हाला चांगला, सुसंस्कृत आणि अभ्यासू उमेदवार देईल, सोलापूरकर त्यांनाच भरघोस मताने निवडून देणार आहे असा निश्चय सगळ्या सोलापूरकरांनी आता केलेला आहे. मुंबई असेल, दिल्ली असेल, जर इथं आपण जर एक फेरफटका मारला तर सोलापूरची जी दयनीय अवस्था आहे ती खरंच पाहवत नाही आहे. आज काय पुण्याचा जो काय विकास आपण पाहतोय त्याच्यामध्ये 60% वाटा हा सोलापूरच्या युवकांचा आहे. सोलापूरच्या युवकांमुळंच आज
पुणे शहर असेल, बेंगलोर शहर असेल, याचा विकास झालेला आहे. त्याचं कारण म्हणजे तिथली IT इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक 4 लाख युवक युवती हे आपल्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातले तिथं कार्यरत आहेत. लाखो आणि करोडोचे ते तिथं पॅकेज तिथं घेत आहेत. आपल्या सोलापूरच्या कुठल्याही नेत्याला असं वाटलं नाही का की ह्या 30 वर्षापूर्वीच आपण सोलापूरमध्ये मोठे इंडस्ट्रीज इथं आणले पाहिजे, IT इंडस्ट्री इथं आणली पाहिजे, तर आपला देखील विकास झाला असता, ह्या शहराचा देखील विकास झाला असता आणि आपण परमनंट खासदार म्हणून प्रत्येक वेळेला आपल्याला जनतेने भरघोस मताने निवडून दिलं असतं. अशा पद्धतीचं विजन असलेलं नेताच आमच्या सोलापूरच्या नशिबी आला नाही आहे. माझी सगळ्या तमाम जनतेला देखील हीच मागणी असेल की येणाऱ्या काळामध्ये जात पात धर्म पंथ ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरून केवळ आणि केवळ सोलापूरचा विकास ह्या ध्यास घेतलेल्या व्यक्तीलाच आपण निवडून द्यायचा आहे. धन्यवाद. सबका साथ सबका विकास असं मोदी म्हणतात, पण सोलापूरचा विकास झाला आहे का? सबका साथ सबका विकास हे मोदीजींचं मंत्र आहे खरा, पण सोलापूरच्यापर्यंत तो अजून पोचलेला नाही आहे असं वाटतं आहे. कारण सोलापूरचा दुर्दैवच म्हणावं आहे की आतापर्यंत सोलापूरसाठी झटून काम करणारा असा कोणी राजकीय नेता सोलापूरला लाभला नाही. आणि खासदार हा यावेळी असा असावा जो दिल्ली दरबारातून सोलापूरसाठी सर्व चांगल्या योजना खेचून आणणारा असावा. आत्ताचे जे सध्याचे आहेत विद्यमान खासदार किंवा आपण जे बघतोय राजकीय नेते सोलापूरचे, त्यांच्याकडून जे सोलापूरला लाभलेलं आहे मिलेट सेंटर तेही त्यांना टिकवता आलं नाही. तेही बाहेर पळवून नेण्यात आलं आणि ह्यांच्याकडून एक वाक्यही त्यांच्याकडून आलेलं नाही आहे. तर हे असं होता कामा नये. अब की बार वही बनेगा खासदार जो कर सकता है सोलापूर का विकास. सोलापूर का विकास हा मुद्दा यंदाच्या लोकसभेत प्रभावी ठरणार आहे. सोलापूरचं पाणी पळवलं, मिलेट सेंटर पळवलं, रेल्वे विभागसुद्धा पळवलेला आहे. काय वाटतं एक नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया? असं वाटतं आहे की सोलापूरच्या नागरिकांच्या तोंडात आलेला घास यांनी पळवून नेलेला आहे. पण त्यासाठी आपण सगळ्यांना जागरूक व्हायला पाहिजे नागरिकांना की यावेळेला इलेक्शनमध्ये जे काय आपण खासदारकीचे इलेक्शन असणार किंवा आमदारकीचे इलेक्शन असणार, तात्पुरती आमिषाला बळी न पडता तुमच्या मुलाबाळांच्या विकासासाठी, भविष्याच्या विकासासाठी त्या हिशोबानं आपण चांगल्या आमदार किंवा खासदारला निवडून दिले पाहिजे. आणि जे काय आपण आमदार किंवा खासदार निवडून देणार तर ते थोडे ॲक्टिव्ह पाहिजे, ॲक्टिव्ह उमेदवार पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. मॅडम, आता म्हणजे खासदार जे आहेत गेल्या 2 टर्मला खरंच सोलापूरचं नुकसान झालं आहे का? चांगले काम काय झालेत आणि काय व्हायला पाहिजे? असे डोळ्यात भरण्यासारखे तरी चांगली कामं काही झालेली नाही आहेत. ह्याच्यात उलट सोलापूरचंच नुकसान झालेलं आहे जास्त करून. कारण इथला जो तरुण वर्ग आहे तो तर कुठेही बाहेर, सोलापूरच्या बाहेर गेलेला आहे. म्हणजे पुणे असू देत, बेंगलोर असू देत किंवा आउट ऑफ कंट्री असू देत, हा सगळा सोलापूरचा तरुण वर्ग बाहेर गेलेला आहे. त्यामुळं इथं सोलापुरात जे आहे ना ते सगळं आमच्यासारखे एकदम ओल्ड पण म्हणता येत नाही, पण असे सगळे पेन्शनर्स लोकांचा हा शहर झालेला आहे. सोलापूरला खेडेगाव असं म्हणलं जातं, कारण खेडेगाव सारखं आहे. काय वस्तुस्थिती आहे का काय? हे वस्तुस्थितीच आहे ना ही. ज्याप्रमाणे आता परवासुद्धा कोल्हापूरमध्ये किंवा इतर ठिकाणी, मला परवा अजून एक सांगायची गोष्ट राहिली. इथले माजी महापौर XYZ माजी महापौर त्यांच्याशी आमची एक बैठक झालेली होती. तर ज्यावेळेस आम्ही विमानसेवेचा विषय उचलून धरलेला होता, चिमणी पाडलेली होती, तर त्यांनी असं सांगितलं की काय मॅडम तुम्ही ह्याचा विचार करताय म्हणे. आम्ही इथून पुण्याला जर का म्हटलं तर आम्ही 2.5 तासामध्ये आम्ही सोलापूर ते पुणे आम्ही जर्नी करतो. पण साहेब तुमच्याकडे फॉर्च्युनरसारख्या गाड्या आहेत आणि तुम्ही 2.5 नाही 2 तासातसुद्धा झाले. पण सर्व सोलापूरची जेवढी लोकसंख्या आहे सगळ्यांकडे फॉर्च्युनर आहेत का? म्हणजे हाही विषय विचार करण्यासारखा आहे ना. तर म्हणजे सोलापूरचे माजी महापौर असतील किंवा माजी खासदार असतील, आमदार असतील, कोणाचं कॉन्ट्रिब्युशन होतं ह्याच्यामध्ये? एक विकास मंचाने जो मुद्दा अनेक महिन्यांपासून झगडत सगळ्यांचा रोष पत्करत, बरं आमचा कुणाचा काय स्वार्थ आहे? आम्ही सर्वसामान्य नागरिकच आहोत. प्रत्येक क्षेत्रात काम करणारे ह्याच्यामध्ये प्रत्येक इंडस्ट्रीमधले लोक या ह्याच्या विकास मंचमध्ये आहेत. तर वैयक्तिक बरं असंही नाही आहे की कोणी रिकामटेकडे आहे. सर्वजण आपापल्या ह्याच्यामध्ये मातब्बरच आहेत. तर म्हणजे आमची अशी अपेक्षा नव्हती की अशा लोकांनी, माजी महापौर किंवा माजी खासदार, आमदार आमची तरी अशा लोकांकडनं प्रतिनिधी म्हणून तरी अपेक्षा नाही आहे. सोलापूरच्या 3 प्रमुख समस्या काय सांगता येतील का? ते सोडवायला पाहिजे. पाणी प्रश्न हा सगळ्यात पहिला महत्त्वाचे आहे. बस सेवा पाहिजे,
आणि त्याच्याशिवाय जो डॉल्बी आणि हा जो गोंगट आहे मावा डॉल्बी हे अशा मिरवणुका ह्याच्यापासून सोलापूर मुक्त पण पाहिजे. बाहेरच्या शहरात बघतो की अशा मिरवणुका निघत नाहीये, अशा पद्धतीनं म्हणजे उत्सव होत नाही, पण सोलापूरच होतात. काय वाटतं आपल्याकडं बेरोजगारी खूप आहे ना, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आपल्या इथल्या नेत्यांना तरुणांना ह्याच्यातच गुंतवून ठेवायचं आहे. आपल्याकडं जर रोजगार उपलब्ध झाला, तरुण जर त्यांच्या कामामध्ये व्यग्र असले तर ते मिरवणुका कशा काढतील? ते त्यांच्या कामात राहतील ना. मूळ समस्या तीच आहे, विकासाची समस्या आहे, रोजगाराची समस्या आहे. खरं तर आपलं सोलापूर हे दक्षिणेचं द्वार आहे आणि त्यामुळे इथला विकास किती पाहिजे, म्हणजे जमीन म्हणा, मनुष्यबळ म्हणा, इंडस्ट्रीला जे लागतं ते सोलापूरमध्ये स्वस्त आहे. पण आपल्याकडं जर मिरवणुका हे असे जर निघत असतील तर इंडस्ट्रीज कशा इथं इंटरेस्टेड राहतील? तर हे 3 मुख्य आहेत. पाणी प्रश्न आहे आणि सार्वजनिक वाहतूक आणि जे मिरवणुका आहेत ह्या बंद झाल्या पाहिजे. मिरवणुका जे निघतात सोलापूरमध्ये, खरंच जयंती सण उत्सव साजरे करावे, पण मात्र अशा पद्धतीनं जो गोंगाट सुरू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे असं सांगतायत. आपण योगीन गुर्जर यांच्याकडे पुन्हा जाऊया. काय वाटतंय, काय तुमच्या आता आगामी निवडणुकाला घेऊन सोलापूर विकास मंचाने एक रणनीती तयार केलेली आहे, काय मुद्दे आहेत थोडक्यात? आता आमची रणनीती ही तुमच्या माध्यमातून जाहीरपणे सांगायला हरकत नाही आहे. पहिली गोष्ट आहे की स्थानिक उमेदवार असावा, त्याला इथल्या प्रश्नांची जाण असावी. याच्यामध्ये मी स्वर्गीय मुलायम सिंग यादव यांचं एक वाक्य तुम्हाला इथे सांगतो. त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर राजकीय नेता व्हायचं असेल तर किमान रोज 1000 लोकांना तुम्हाला भेटावं लागेल, म्हणजे इतका प्रचंड तुमचा जनसंपर्क दांडगा पाहिजे. पण आमचे आत्ताचे खासदार ते कुठल्या शेळकीच्या एका टोकामध्ये बसलेले, तिथे जायला धड रस्तासुद्धा नाही, तिथे गेल्यानंतर ते भेटतील ह्याची गॅरंटी नाही. तर जो आठवड्यातनं किमान 1दा किंवा 2दा गॅरंटेड भेटेल असा आम्हाला उमेदवार पाहिजे. आणि इथल्या लोकांकडनं त्यांनी इनपुट्स घेतले पाहिजेत, सातत्याने इनपुट्स वेगवेगळ्या संस्थांमार्फत त्यांनी इनपुट्स घेतले पाहिजेत. म्हणजे जसं काय आता आमचं सोलापूर विकास मंच आहे, चेंबर ऑफ कॉमर्स आहे, व्यापारी संघटना आहेत, टेक्स्टाईलवाले आहेत, रेडीमेड्सवाले आहेत, यांच्या नियमितपणे बैठक घेऊन त्यांच्याकडनं इनपुट्स घेत राहायला पाहिजे. असं घेणारा व्यक्ती आणि त्याचा फॉलोअप ठेवणारा व्यक्ती आणि त्याच्यानंतर बेकायदेशीर कामांना प्रोत्साहन न देणारा, कारण आपल्याकडे खाजगी सावकारी, दारूभट्टी आणि त्याच्यानंतर मटका, जुगार ह्या फार मोठ्या प्रमाणात चालतो आहे आणि अनेकांचे जीवन ह्याच्यामध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत. तर ह्यांना संरक्षण न देणारा, कारण हे जे काही चालतं हे राजकीय नेत्यांच्या जीवावरती चालतं, ह्यांना संरक्षण न देणारा उमेदवार आम्हाला पाहिजे. धन्यवाद. केतन, आपण विमानसेवेची मागणी करतो, पण सोलापूर शहरात पाहिलं तर साधी बस सेवा सुरू नाही, काय वाटतंय? बससेवा ही स्थानिक लोकांसाठीची आहे, परिवहन सेवा ती तर अत्यंत गरजेची आहे. पण आम्ही चौकशी आम्हाला असं कळालं की जे टमटम आणि रिक्षा आहेत ते सरकारी अधिकारी, पोलीस खात्याच्या लोकांचेच आहेत, त्यांनाच इथं बससेवाची जरूरत नाही. इथं बससेवा चालू झाली तर त्यांचा धंद्यावर परिणाम होईल, ही परिस्थिती आहे. साधी मीटरसुद्धा रिक्षाला लावले जात नाही आहेत आणि ड्रेस तर राहू द्या, लांबच झालं, साधं मीटर जरी लावलं तरी परगावून जे यात्रिक लोक येतात त्यांची पिळवणूक होणार नाही. कारण की आज सकाळी स्टेशनवर बघितलं तुम्ही, सकाळी सिद्धेश्वरमध्ये साधारणपणे 1001 लोक जे तीर्थयात्रेला व्हिजिट करण्यासाठी येतात आणि त्यांची एवढी तारंबळ होते की एकसुद्धा दर रिक्षाचा असू दे, टॅक्सीचा असू दे, फिक्स नसतो. त्यामुळे त्यांना भीती वाटते की आपण लुटले गेलो का. ही परिस्थिती आपल्या सोलापूरच्या दृष्टिकोनातून चांगली नाही. दुसरं, प्रत्येक नाक्यावर परगावाची जी गाडी बघितली तर ती गाडी थांबवण्यात येते व त्यांच्याकडनं नाहक दंड वसूल केला जातो. त्यामुळं यात्रिक लोक गाडी घेऊन इकडे यायला घाबरतात की नाही बाबा सोलापूरला गेलं तर तिथं पोलीस लोक आपला खिसा कापतात. ही इमेज तयार होत चाललेली आहे. ह्या इमेजला नियम सगळ्यांनी पाळायला पाहिजे. आम्ही नियमच्या विरुद्ध जायला तयार नाही आहे, पण शिथिलता येणं गरजेचं आहे आणि बाहेरची यात्रिक आपल्याकडे यायला पाहिजे आहे. कोल्हापूरसारख्या शहरामध्ये 2 तीर्थक्षेत्र आहेत, जिथं एक आहे महालक्ष्मी आणि खंडोबा, असे 2 क्षेत्र असूनसुद्धा तिथली नाईट लँडिंग विमानसेवा चालू होते, तिथला रनवे वाढला जातो. तिथं आज नरेंद्र मोदी साहेबांनी नवीन विमानतळाचं सुशोभीकरण करून त्याचं उद्घाटन केलं. पुण्याचं नवीन वाढीव विमानतळाचं उद्घाटन आज झालं, पण सोलापूरचं विमानसेवा अद्याप चालू होत नाही. 2008 साली चालू झाल्यानंतर आज एवढा मोठा
15 वर्षाचा गॅप पडलेला आहे, पण कुठल्याही नेत्याला त्याची जाण नाही आहे की आपला इथनं माल एक्सपोर्ट व्हायला पाहिजे, आपले लोक इथनं जायला पाहिजे, नवीन उद्योजक सोलापुरात यायला पाहिजे, ह्याची कुणाला जाणीव नाही आहे. मग आपण मागील एवढे वर्ष काय केलं? आज आपण एवढ्या वर्षापासून सत्तेवर आहात, आपली सत्ता भोगल्यानंतर मुलासाठी आपण प्रयत्न करतो आहोत असं अनेक दिसून येत आहे. आपल्या मुलामुलीसाठी नेतेगण प्रयत्न करतात, पण चांगला कॅन्डिडेट द्यावा आणि सोलापूरचा विकास कसा होईल हे बघण्याचा दृष्टिकोन कुठल्याही पक्षाचा दिसत नाही आहे. म्हणून आम्ही ही चळवळ उभी केलेली आहे. आणि ही चळवळ उभी करण्याचं मागचं कारण एकच आहे की कुठल्याही पक्षाचा असो कॅन्डिडेट हे चांगलाच असला पाहिजे आणि कॅन्डिडेट चांगला आला तरच सोलापूर जिल्ह्याचं भविष्य उज्ज्वल होईल, नाहीतर होणार नाही. कॅन्डिडेट चांगला आला तर सोलापूर जिल्ह्याचा विकास होणार आहे. मागील जर 2 टर्म लोकसभेचे पाहिले तर खरंच सोलापूर 10 वर्ष मागे गेलं आहे का? काय वाटतं? 10 वर्ष मागं जाण्यापेक्षा सोलापूरचा विकास किती झाला आहे याच्यावर आपण भाष्य करू इच्छितो. कारण की ज्या प्रकारे इंडस्ट्री यायला पाहिजे, सोलापूर आज हा सिटी एवढं विषम याच्यामध्ये असून सुद्धा ज्या प्रकारे इंडस्ट्री वगैरे खेचून यायला पाहिजे त्या हिशोबाने आणलेले नाहीत. तर त्यासाठी इथे जे कॉलेजेस वगैरे आहे, इथनं जे काही विद्यार्थी शिकतात करतात ते सेटल होतात बाहेरगावी, पुणे मुंबई त्या साईडला जातात. तर त्यापेक्षा आपण इंडस्ट्रीज जर इथं आणले तर सोलापूरमध्ये परिवर्तन येईल, चलन वाढेल, बाहेरचा पैसा खेळेल, या भरपूर गोष्टी म्हणजे येतील सोलापुरात. आपण पुण्या मुंबईला जातो तर बरेचसे लोक सोलापूरचे आहेत तरुण काम करणारे. काय वाटतं त्यांना, म्हणजे तरुणांना सोलापुरात काम नाही म्हणून जात आहे, जॉब मिळत नाही का, इंडस्ट्रीज नाही, काय वाटतं? सोलापुरातून पुण्यामध्ये स्थलांतरित झालेले आमचे स्वतःचे मित्रही बरेच आहेत, जे फक्त तिथे गेले होते शिक्षणासाठी आणि त्यांना तिथेच नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या म्हणून त्यांनी नोकरी तिथे चालू केली आणि पुढे जाऊन ते तिथे स्थायिक झाले. सोलापुरासाठी हा एक मोठा प्रश्न आहे की इथे स्थलांतरित सोलापूर हा फक्त रिटायर्ड लोकांचा गाव झाला आहे का, हा प्रश्न निर्माण होतो आजच्या कालावधीत. आणि सोलापुराचं हे दुर्दैव की IT पार्क चालू करण्यासाठी एकदा नाही 2दा उद्घाटन झाले IT पार्कसाठी, 2019मध्ये आणि 2023मध्ये, परंतु योग्य ती भूमिका अजूनही मांडण्यात आलेली नाही आहे. तो विषय अजूनपर्यंत प्रलंबितच आहे. हे सोलापूरचे फार मोठे दुर्दैव आहे. आणि राजकारणी असा असावा, सोलापूरमध्ये सोडवण्याचे बरेच प्रश्न आहे. काम करणाऱ्याला सोलापूरमध्ये बरंच काम आहे. तर असाच खासदारसाठी असाच एक उमेदवार असावा जो या सगळ्या प्रश्नांची त्याला जाण असावी आणि तो धडाडीने ते प्रश्न सोडवण्यासाठी तो स्वतः प्रयत्न करेल. खासदारांकडून काही प्रमाणात प्रयत्न केले जातात, पण म्हणावं तसं अपेक्षाभंग आपल्या सोलापूरचा वारंवार होत आहे. आता भाजपकडून उमेदवार ऐनवेळी करावं लागतं आहे, काँग्रेसकडून दावा केला जातो आहे, पण मतदार कशा पद्धतीने बघते? मतदारांना माहीत आहे का सगळं सोलापुरात काय चाललं आहे? मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मतदारांना तुम्ही गृहीत धरणं आता बंद करा. मतदार हे फार सुज्ञ झालेले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक बारीक गोष्टी, घटना आणि तुमच्या जे काही चाली आहेत त्या चालींवरती त्यांचं बारीक सारीक लक्ष आहे. तुम्ही जे काही घाणेरडं पॉलिटिक्स वगैरे करता, माकडासारख्या ज्या उड्या मारता, ते आता जनतेला पटत नाही आहे. महाराष्ट्र हा सुसंस्कृत सुसंस्कारी असा हा प्रदेश आहे. इथं पक्षनिष्ठता, ध्येय धोरण, अभ्यासू नेतृत्व आणि आपल्या मायभूमीसाठी काहीतरी करून जाण्याची उमेद असलेले नेते आपण पाहिलेले आहेत. तशा पद्धतीचेच नेते आम्हाला अपेक्षित आहेत. तुम्ही जर स्वतःची नीतिमत्ता घाण ठेवून जर असे वागणूक करणार असाल तर मतदार हा मूर्ख नाही आहे. तुम्ही मतदारांना गृहीत धरायचं बंद करा. तुम्हाला तुमची योग्य जागा दाखवतील मतदार. मतदार हा राजा म्हटला जातोय, पण सोलापूरच्या मतदार राजाला विकास करणारा खासदार मिळत नाही. काय वाटतं? विकास करणारा खासदार मिळत नाही हे बरोबर आहे. कारण हे खासदार लोक किंवा हे जे पुढारी लोक जे आहेत ना, हे अशा जनतेला हाताशी धरून एक गठ्ठा मतदान जे असतं प्रकार, ते मतदान ते कलेक्ट करतात. ह्याच्यामध्ये जो सुशिक्षित किंवा जो जाणकार मतदार आहे तो ह्यामध्ये भरडला जातो. कारण मॅक्झिमम मतदान त्यांच्याकडनं होतं, त्या लोकांच्याकडनं, आणि त्यांनाच हाताशी धरून हे मिरवणुका वगैरे हे जे प्रस्ताव जे निघालेलं आहे ते प्रस्ताव त्या मिरवणुकांमध्ये ह्या लोकांचा उपयोग केला जातो जास्त करून. एकंदरीत शेवट काय सांगाल या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुज्ञ मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? 100% मतदान करा.
आणि आत्ता आमच्या जशा अपेक्षा आहेत की उमेदवार हा स्थानिकच हवा, म्हणजे तो सोलापूरला न्याय देईल. पण मतदान मात्र 100% करा, कारण तो आपल्याला 5 वर्षांनी अधिकार मिळतो आहे, तर सगळ्यांनी मतदानाला जावं. पण पक्षांनी मात्र हे लक्षात ठेवा, कुठला का पक्ष असेल, आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे आणि त्याचं लक्ष सोलापूरचा विकास पाहिजे. एकंदरीत आपण सोलापूरकरांची मते या जनतेच्या मनातील खासदार कोण ह्या शोमधून घेतलेला आहे. स्थानिक उमेदवार हवा, सोलापूरच्या विकासासाठी झटणारा, सोलापूरच्या विकासासाठी लढणारा खासदार आम्हाला हवा. कारण मागील काही वर्षामध्ये जर बघितलं, सोलापूरचा विकास ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं तो झालेला नाही आहे. ज्या पद्धतीनं पुणे, मुंबई, कोल्हापूर यासारख्या शहरांमध्ये विकास डेव्हलपमेंट बघायला मिळाला, तो विकास या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला नाही आहे. जनतेच्या मनातील खासदार कोण या कार्यक्रमातून लोकप्रधान न्यूज चॅनलची टीम सोलापूर महानगरपालिका आवारात आली होती. या ठिकाणचे नागरिक असतील, सोलापूर विकास मंचाचे सदस्य असतील, त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यांच्या मनात असलेल्या भावना त्यांनी आज आपल्या कॅमेऱ्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. लोकसभा निवडणूक 2024 आता काही दिवसातच आलेले आहे. अनेक पक्षांकडून उमेदवार जाहीर होणार आहे. मात्र तो उमेदवारांची लिस्ट जारी होताना, उमेदवारांची लिस्ट पुढे येताना तो उमेदवार कसा असायला हवा याची मते सोलापूरकर या आमच्या लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगत आहेत. तर हा कार्यक्रम कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी लोकप्रधान न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. इथेच थांबूया. माझ्यासोबत माझे सहकारी जहूर सय्यद आणि मी अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज सोलापूर.